आज आपण बोलणार आहोत सूक्ष्म अध्यापनाबद्दल. अवघड कौशल्य सोपी करणारी एक जबरदस्त पद्धत. पण विचार करा, लोकांसमोर एखादं नवं कौशल्य शिकताना किती दडपण येतं नाही का? याचसाठी वैमानिक फ्लाईट सिम्युलेटर वापरतात. चुका करायला एक सुरक्षित जागा. तर मग सूक्ष्म अध्यापन म्हणजे काय? सोप्या भाषेत हे आहे शिक्षकांसाठीचं फ्लाईट सिम्युलेटर. यात शिकवण्याच्या मोठ्या प्रक्रियेला सरावासाठी लहान लहान भागांमध्ये तोडलं जातं. याची सुरुवात स्टॅनफोर्डमध्ये 1960च्या दशकात झाली आणि आज ही पद्धत जगभर वापरली जाते. याचा पहिला नियम, पाठ अगदी छोटा असतो, फक्त 5 ते 7 मिनिटांचा. फोकस फक्त गुणवत्तेवर. दुसरा नियम म्हणजे एका वेळी फक्त एकच कौशल्य, सगळं एकत्र शिकायची गडबड नाही. आणि तिसरं, शिकवण्यासाठी समोर असतो फक्त 5 ते 10 विद्यार्थ्यांचा लहान गट, म्हणजे दडपण कमी. बरं, मग ही पद्धत नक्की काम कशी करते? चला, हे 6 टप्प्यांचं चक्र पाहूया. आधी प्लॅन करा, शिकवा, फीडबॅक घ्या. मग पुन्हा प्लॅन करून पुन्हा शिकवा आणि पुन्हा फीडबॅक घ्या. इथे उद्देश पहिल्याच प्रयत्नात परफेक्ट होणं नाही, तर सरावाने सुधारणा करत राहणं आहे. पण ही पद्धत इतकी प्रभावी का ठरते? चला, याचे फायदे बघूया. सर्वात मोठा फायदा म्हणजे एका वेळी फक्त एकाच कौशल्यावर पूर्णपणे लक्ष केंद्रित करता येतं. यामुळे आत्मविश्वास वाढतो, लगेच फीडबॅक मिळतो आणि शिकवण्याची गुणवत्ता सुधारते. ह्या तंत्राने अनेक वेगवेगळी कौशल्ये सुधारता येतात. कोणती ते पाहूया. जसं की प्रस्तावना कौशल्य, म्हणजे सुरुवातीलाच विद्यार्थ्यांचे लक्ष कसं वेधून घ्यायचं. किंवा स्पष्टीकरण कौशल्य, अवघड माहिती सोप्या आणि स्पष्ट शब्दात कशी मांडायची. तसंच प्रश्न विचारण्याचं कौशल्य, ज्यामुळे विद्यार्थ्यांना विचार करायला चालना मिळेल. आणि चेतक बदल कौशल्य, म्हणजे हावभाव, आवाज आणि हालचालींनी लक्ष टिकून ठेवणं. पण गंमत म्हणजे ही मायक्रो लर्निंगची कल्पना फक्त शिकवण्यापुरती मर्यादित नाही. याचं सूत्र साधं आहे: सराव करा, फीडबॅक घ्या आणि पुन्हा सराव करा. हा दृष्टिकोन जवळजवळ कोणतंही अवघड कौशल्य शिकण्यासाठी वापरता येतो, अगदी कोणतंही. आता विचार करण्यासारखी गोष्ट आहे, असं कोणतं कौशल्य आहे जे या पद्धतीनं शिकता येईल?